नमस्कार अमरावती. चांदूर बाजार नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने दणदणीत विजय मिळवत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. पक्षाच्या उमेदवार मनीष नांगलिया यांनी नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत विजय मिळवला आहे. एकूण 19 जागांपैकी प्रहारने 13 जागांवर कब्जा केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत मनीष नांगलिया यांना 5001 मत मिळालं. भाजपच्या उमेदवार कांताबाई उबन अहिर यांना 4266 मते मिळाली. काँग्रेसच्या फरहाना तबस्सुम मोहम्मद साजिद यांना 2707 मते तर अपक्ष उमेदवार सरोज अरुण चौधरी यांना 199 आणि फातिमा बानो अब्दुल सलीम यांना 345 मते मिळाली. नोटाला 96 मते पडली. नगरसेवक पदांच्या निकालात प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष 13 जागा, भाजप 2 जागा, अपक्ष 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 जागा मिळाल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे विजयी नगरसेवकांमध्ये मनीष नांगलिया, कल्याणी हेमंत कोंडे, सचिन रमेशराव खुळे, प्रियंका अंकुश यावतकर, नरेंद्र अजबराव वानखडे, रुखसाना एजाज अली, तरनुसार परवीन मुंतजीर खान, पूजा रवी ढिढोर, मोहम्मद तन्वीर अहमद, मोहम्मद इस्राईल, अब्दुल रहमान शेख इब्राहिम, तरनुसार निसा मोहम्मद सोहेल, शाहीन परवीन अब्दुल रशीद, वैभव प्रल्हादराव धुटे, कनिजा फातिमा जलील अहमद, नजमा बी मंजूर अहमद, आदित हुसेन शेख रहीम, आशा मारोतराव वानखडे, मनीष निरंजन नांगलिया, घनश्याम चांदूलाल उसरबरसे, अर्चना नितीन कोरडे यांचा समावेश आहे. प्रहारच्या या ऐतिहासिक विजयामुळे चांदूर बाजारमधील राजकीय समीकरणे बदललेली असून भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विजयानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. अचलपूर नगर परिषद मात्र ते नेहमीच आमच्यासाठी हातात आलेले नाही. मला असं वाटतं का ते आमच्यासाठी अचलपूर परतवाडा हा फार किचकट विषय आहे. तो माझ्यासाठी तेवढाच किचकट आहे. फार म्हणजे तिथं आम्ही काम करत राहिलो, अचलपूर आपल्या बाजूनं उभं राहील, पण ते अजून शक्य झालं नाही, आम्हाला यश आलं नाही. पण चांदूर बाजारनं नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे. तिथल्या लोकांनी त्यांनी प्रचंड ताकदीनं उभे राहणारं शहर आहे ते आमच्यासाठी. आणि त्यांनी खरं तर आमचा काय म्हणते जो काही विधानसभेतला पराजय होता त्याची थोडी जी नैराश्य आलं होतं ते भरून काढण्याचं काम चांदूर बाजारातल्या शहरातल्या लोकांनी केलं. पण त्यांचं मी आभार मानतो आणि एक चांगलं काम आपण येत्या काळात करू. भाऊ काय सांगाल, नेमकं जे निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते संमिश्र निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. सगळ्या पक्षांचे एक खाते कोणाच्या हातात सत्ता आलेली नाही. मला वाटते फार चांगली निवडणूक झाली. एकंदरीत निवडणूक आयोगाची मेहरबानी समजा तर मध्ये काही घोळ करता आला नाही, कारण कमी मताची निवडणूक होती आणि कमी मतामध्ये ते करता येत नाही म्हणून त्याचे निकाल जरी पाहिले तर एकतर्फी दिसत नाही आहे. ते चारही बाजूनं दिसतं आणि निश्चितच त्याचा जो सामान्य कार्यकर्ता काम करणारा आहे त्याला न्याय देण्याचं काम निवडणूक आयोगाच्या मुळे भेटलं मला तर असं वाटतं. कारण ते जर करप्शन झालं असतं तर मग आधी काम करणारा कार्यकर्ता मागं पडला असता. ते झालं नाही, याचं खरं तर फार आभार आम्ही निवडणूक आयोगाचं मानतो. ते बिनविरोध केलं त्याच्याचमुळे त्याचे परिणाम मला वाटतं चिखलदऱ्यात दिसले. कारण बिनविरोध ही काही लोकांच्या मताचे नव्हते, ते पैसा आणि सत्ता याचा उपयोग करून बिनविरोध करण्याचा जो प्रयत्न तानाशाही दाखवली त्याचा उलटा परिणाम चिखलदऱ्यात दिसतं आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला. या निवडणुकीचा फरक जो काही येणाऱ्या महानगरपालिकेत होऊ शकतो काही मला वाटते फार सगळ्या निवडणुका खूप अलग असतात, अलग मुद्द्यावर असतात, उमेदवार वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं कुठल्याही निवडणुकीचे परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर पडन असं मला कधीच म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव माझा आहे. त्यामुळे त्याचे काही फार परिणाम पडत नाही.